टाकीचा तुटवडा करणाऱ्या सरकारचा सरकारचा गोरगरिबाची पिळवणूक करणाऱ्या सरकारचा आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडीचा तहसीलदार साहेब बाहेर या, तहसीलदार साहेब बाहेर या, तहसीलदार साहेब बाहेर या, वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा कर्जत तालुक्यातले जेवढे काही प्रश्न आहेत इथल्या गरिबांचे, बहुजनांचे, भटक्यांचे, आदिवासींचे, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांना भेटायला जातो मग आदिवासी समाजातले, भटक्या समाजातले, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव त्यावेळेस कर्जत तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब सातत्याने प्रत्येक माणसाला मदत करून न्याय देण्याचा प्रयत्न करतात. खरं तर जामखेड आणि कर्जतमध्ये नोकरी करणं म्हणजे जशी सून घरात नांदते आणि तिला काय त्रास होतो सासऱ्याचा, सासूचा, दिराचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचा तसं इथं अधिकाऱ्यांना काम करत असताना करावं लागतंय. मी तर म्हणतो गडचिरोलीमध्ये नोकरी करणं सोपं आहे परंतु जामखेड कर्जतमध्ये नोकरी करणं तितकं सोपं नाहीये. परंतु या तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हिरिरीने या ठिकाणी अधिकारी काम करतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. साहेब महत्वाची गोष्ट असं ते सांगितलं पाहिजे ते बी कारण या ठिकाणी हा गॅसचा तुटवडा आहे. देशातली परिस्थिती माहिती आहे तरी देखील या ठिकाणी आज गॅसचा जो प्रॉब्लेम आहे तो वाढत चाललाय. हॉटेल बंद आहेत, इथल्या कुटुंबांना, गोरगरिबांना सुद्धा त्या ठिकाणी गॅस मिळत नाहीये. माझी विनंती आहे रावसाहेब, आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आपल्या कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं आहे. या ठिकाणी गॅसच्या संदर्भात कुठल्याही माणसाला अडचण आली नाही पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे. मी या तहसीलदार साहेबांना विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट करावी एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि आपली भूमिका आपण स्पष्टपणे करावी. त्यांना त्यांच्याकडे गॅस नाही, त्यांच्याकडे चुली आहे सगळ्यांकडे, त्यांच्याकडे पण चुली आहे सगळ्यांकडे. या पोरानं या इकडे ऐकायला तरी या जाऊ. गॅसचा तुटवडा वगैरे जो ज्या अफवा पसरवल्या जात आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. आपल्याकडे तुटवडा वगैरे असं काही नाही आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करा. तुम्हाला गॅस काय झालं याच्यामध्ये की थोड्याशा अफवांमुळे लोक थोडेसे पॅनिक होऊन त्यांनी अधिक एक्स्ट्रामध्ये बुकिंग करायला वगैरे सुरू केली. तर असं काही करू नका. सगळ्यांना विनंती आहे कारण आपण गरज नसताना बुकिंग केलं तर ते अचानक लोड वाढल्यामुळे शॉर्टेज जाणवल्यासारखं झाल्यासारखं जाणवतं. तर तसा विषय काही नाहीये. गॅसचा तुटवडा नाहीये. आपल्याला सगळ्यांना गॅस मिळेल. ऑनलाईन नोंदणी आपण करा, त्याप्रमाणे आपल्याला पुरवठा केला जाईल. शासनातर्फे सगळ्यांना ह्याच परत एकदा सूचना देतो प्रशासनाच्या वतीने की तुम्ही असं पॅनिक होऊन जाऊ नका किंवा आपणवर विश्वास ठेवू नका. राशनला कोठारी नावाचा जो काही वितरक आहे, ग्रामीण वितरक आहे, तो ग्रामीण वितरक असून तो ग्रामीण भागाला तर वितरण करीतच नाही. पण ऑनलाईन केल्यानंतर सुद्धा तो तिथं गाडी येऊन येत नाही किंवा तो गॅसचा फोन उचलत नाही, काय नाही. तो कोठारी इंडियन गॅस म्हणून जो आहे त्याची तात्काळ चौकशी करावी. आपण लिखित द्या तुम्ही लिखित तशी काय असेल तर तात्काळ कारवाई करा. आपण कारवाया तशाही सुरू केलेल्या आहेत. जिथे काय अनधिकृतपणे आपल्याला काय आढळते त्याच्या आपण कारवाई करतोय. साहेब मी भोकळे साहेबांना 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं ज्या ठिकाणी ब्लॅकमेल होतंय तिथून कर्जतून शिरूरला टाक्या जायच्या एचपी गॅसच्या. तशी काही तक्रार असेल तर त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल. आपली काही विशिष्ट तक्रार असेल तर आमच्याकडे पत्र बाहेर चौकशी केली जाईल. आणि भोकळे साहेबांना विचारा तुम्ही 6 महिन्यापूर्वी पत्र दिलं मी त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. स्वतः मी गाडी पकडून दिली त्यांना. खूप भावना आहेत जनतेच्या. माझी विनंती तरी पण भोकळे साहेबांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्या
गॅसच्या संदर्भात तक्रार असतील तात्या, ज्यांच्या गॅसच्या संदर्भात तक्रार असतील ते तिथे गॅस मिळत नाहीये, कुणी काय ब्लॅक करत असेल, कुणी गॅसच्या संदर्भात विरोध करत असेल तर तहसीलदार साहेबांनी शब्द दिला आहे की या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष येऊन भेटा, चर्चा करा आणि कुणाची जर अडचण असेल त्या पद्धतीने लेखी देतील, तक्रार करतील. माझी तहसीलदार साहेबाला माझी विनंती आहे, खरंच जर टंचाई असेल तर आपण मान्य करू शकतो, पण कृत्रिम टंचाई असेल आणि कोण जर चुकीचा फायदा घेत असेल तर त्या ठिकाणी त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. त्याचबरोबर तातडीने जेवढे गॅसचे डेपो आहेत या ठिकाणी वितरण करणारे त्यांची तातडीने मिटिंग घ्यावी आणि त्यांच्या समोर सगळ्या सूचना द्याव्यात अशा ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा तहसीलदार साहेबांचं आल्याबद्दल अभिनंदन करतो आणि ज्यांच्या कुणाच्या तक्रार असतील त्यांच्या तातडीने तहसीलदार साहेबांकडे द्याव्यात अशा ठिकाणी विनंती करूया. खऱ्या सोमवारचा दिवस आहे, बाजार दिवस आहे, बरेच लोक या ठिकाणी येऊन थांबलेत. पुन्हा एकदा आपण आला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो. पण महाराष्ट्राचे प्रवक्ते अरुणाबा जाधव तसेच अध्यक्ष सोमनाथजी भैलुमे तसेच भालेराव तुकारामजी तसेच शिनुबा अभिनेते सचिनजी, माझ्या माता भगिनी तसेच आमचे पुण्यातले दिलीपजी हरिभक्त, आम्ही पहिल्यापासून पुण्यामध्ये लढलेलो आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये. आबा आज ह्या आंदोलनात बसण्याचं कारण आजही महागाई गगनाला भिडते आणि जे गॅस सिलेंडर नेमका गॅस सिलेंडरची महागाई, पेट्रोल डिझेलची महागाई, सगळे महागाई हा शेतकऱ्याचं ह्यांनी कंबाळ मोडून टाकलेले बाकीच्या विषयावरती. कारण ज्या माता भगिनीकडे थोडीफार पुंजी असते बाजारातून ठेवलेली, आज तिच्या खिशात राहिलेली नाही किंवा तिच्या बटव्यात राहिलेली नाही ती का? आज ब्लॅकनी जर सिलेंडर घ्यायचं म्हणलं की 1,500 रुपये. आणि काल एका परांडे विभागामधून एका लेडीजचा फोन आला, आमची नातलग आहे, ती आमच्या मिसेसला सांगत होती सिलेंडर आम्हाला जर ब्लॅकने घ्यायचा म्हणलं तर 3,000 रुपये. ह्यांच्या बापाने ठेवलं होतं का हे? का देशामध्ये नुसती उधळण करायची, काही करायचं नाही, शेतकऱ्याचं काही बघायचं नाही, कामगारांचं बघायचं नाही. या कामगाराला तर ह्यांनी देशी थोडी लावलेलंच आहे. आमचा गोरगरीब कुटुंब मरतो त्याला बघायची घेणं देणं नाही ह्या भाजप सरकारला. भाजप सरकार हे देशामध्ये निकामी सरकार ठरलेलं आहे असं मी ठाम सांगतो. कारण यांनी ज्या जगातल्या भारतामधल्या ज्या 300-350 जे पिशवी असतात या सगळ्याचं त्यांनी खाजगीकरण करून टाकलेलं आहे. कारण रेल्वे असो, बीएसएनएल असो, कुठलं सेंट्रल गव्हर्नमेंट असो या महाराष्ट्र शासन असो, आबा आम्ही एका दिवशी एका वेळेस 92,000 लोकांनी आम्ही व्यारेज घ्या लावले. आम्हाला 92,000 लोक कशाला म्हणतात? त्यावेळेस आम्हाला पगार होते 85,000, 60,000, 70,000. आता जी आमच्या बरोबरची लोक आहेत ती 2.25 लाख रुपये पगार घेतात. तरी सरकारला वाटतं की कामगाराकडे सगळं जास्त. मी ठाम सांगत असतो, अरे ज्या पंतप्रधानाला स्वतःची बायको सांभाळायला येत नाही तो ह्या भारत कसा सांभाळणार? आबा ह्या शब्दावर माझ्यावर केस झाली.
पण माघार घेतली पोलिसांनी परत, माझं रेकॉर्ड बघून. कारण हे सरकार सगळं भ्रष्टाचारी सरकार आहे. भ्रष्टाचारी सरकार असल्यामुळे त्या सरकारला काय घेणं देणं. मी काल एक व्हिडिओ बघितला, आम्हाला बाकीचं काय नको, सिलेंडर जरी 5,000 जरी झाला तरी आम्ही घ्यायला तयार आहे, असे भाजपचे कार्यकर्ते सांगतात. हे आमच्या आया बहिणीचं काय? हा, अरे कुठं स्वतःच्या जी गव्हर्नमेंटने जागा दिलेल्या ह्या आमच्या आया बहिणींना, पारधी समाजाला, ह्यांच्यावर तर नेहमी अन्याय आहे. काही देशाचे नाहीत का? पारधी समाज माझा हा जवळचा, आमच्या जवळचा आहे. त्यांच्या शेतातल्या मतार माती उचलायची. काल परवा आमच्या सोमनाथ भैलमेने ह्यांच्या सगळ्या भैलमेंच्या लोकांच्या कितीतरी माती उचलून नेली. अरे आम्ही तुमच्या वावरात येत नाही आणि आमची माती उचलून नेता वय रे. लाज वाटली पाहिजे. आणि जे हा पारधी समाज राहतो त्या ठिकाणी मात्र नेमकं हे सौर ऊर्जेचा प्रकल्प तिथं आणायचं आणि त्यांना तिथूनही हाकलायचं. म्हणजे त्यांनी आयुष्यामध्ये स्वतःचं कुटुंब एका जागेवर स्थिर ठेवायचंय का नाही. कारण हे अशी भटकी लोक आहेत. आता परत पहिला त्यांच्यावर असा डाग आहे की ही चोऱ्या करणारी मंडळी. अरे चोऱ्या करणारी मंडळी, तुम्ही त्यांना एका जागेवर राहू देत नाही, त्यांच्या जमिनी लुटून खाता. किती वर्ष? याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. शेतकऱ्याच्या विरोधात लढलं पाहिजे, कामगारांसाठी लढलं पाहिजे. अब आपल्या ह्या वंचित बहुजन आघाडीची ही कायमची आपला हा यांच्यावर लढण्याची आपण ताकद ठेवतोय. एवढंच बोलतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गॅस तुटवड्याच्या विरोधात, मंदीच्या विरोधात या ठिकाणी आपण कर्जत तहसील कार्यालयासमोर जाहीर निदर्शने आंदोलन करत आहोत. या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पक्षाच्या वतीनं आंदोलनं चालू आहेत आणि आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशानुसार आपण हे आंदोलन इतर राज्यात जसे चालू आहेत, पूर्ण राज्यभर जसे चालू आहेत तसे आपण या जिल्ह्यामध्ये कर्जत शहरामध्ये तहसील कार्यालयावर हे आंदोलन करीत आहोत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्य प्रवक्ते, आपले लाडके नेते अरुणाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन आज संपन्न करत आहोत, पार पाडत आहोत. या ठिकाणी माझ्याबरोबर माझे सहकारी पक्षाचे जबाबदार पदाधिकारी संजय शेलार जिल्हा महासचिव हे उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर जिल्हा उपाध्यक्ष लखन पारशे, तालुका अध्यक्ष दत्ता भालेराव, महिला तालुका अध्यक्ष रुपालीताई आडाव, तसेच जिल्हा महासचिव दुसरे तुकाराम पवार, ज्येष्ठ सल्लागार आमचे आप्पा सरोदे, यासह कर्जत शहर अध्यक्ष विकास समुद्र, प्रदीप समुद्र, गोदड समुद्र आणि आमचे ज्येष्ठ सहकारी सल्लागार आमचे दिलीप हिरभगत आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व काजोरीताई पवार यांच्यासह रवी सोनवणे, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, या ठिकाणी गॅसची मंदी, तुटवडा किंवा महागाई होण्याचं कारण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे कुठंतरी असे बरबटलेले आहेत. एका जाफ्री इपेस्टिन नावाच्या एका राक्षसाने त्याचं स्वतःचं स्वतंत्र एक बेट तयार करून त्या बेटावर त्याचा तो राक्षसी महाल तयार केला
आणि त्या महालामध्ये पूर्ण जगभरातील पंतप्रधान, राष्ट्रपती, राष्ट्राध्यक्ष, मोठे मोठे व्यापारी त्या लोकांना तो मेजवानी आणि पाहुणचार करण्यासाठी तिथं बोलवत असायचा. आणि त्या ठिकाणी तो राक्षस पाहुणचार करण्यासाठी अल्पवयीन मुली, अल्पवयीन मुलं त्या ठिकाणी फसवून नोकरीला लावतो असं सांगून त्या ठिकाणी ते मुलं भरती करून घ्यायचा आणि ह्या राष्ट्राध्यक्षांचा, पंतप्रधानांचा पाहुणचार त्या ठिकाणी त्यांचं लैंगिक शोषण करून करायचा. त्या लहान मुलांना लैंगिक शोषण करताना आतोनात छळ करून, आतोनात हाल करून, त्यांना भेडवण्याचा प्रकार करून, पूर्ण भेदरून त्यांचं ते लैंगिक शोषण झाल्यानंतर त्यांचं ते रक्त काढून घ्यायचा आणि रक्त काढून घेतल्यानंतर ते रक्त ह्या पाहुण्यांना राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान आणि जे जे काही या जगातले जेवढे महामहात्मे आहेत त्या सर्व पुढाऱ्यांना, नेत्यांना, उद्योगपतींना ते रक्त पाजायचा. त्या मेजवानीचे जे पुरावे आहेत ते पुराव्याचा वापर करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तात्या हे त्या पुराव्याच्या आधारे, त्या एपेस्टिन फाईलच्या आधारे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना नाचवत आहेत. आणि ते जसे नाचवतील तसे आपले पंतप्रधान नाचत आहेत. त्याचं हे कारण आहे, मुळात हा अत्यंत भयानक आणि वाईट असा प्रकार आहे. या घटनेचा मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो, जाहीर निषेध करतो आणि आंदोलन जारी ठेवतो. जय भीम, जय महाराष्ट्र.